नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एकदम चवदार आणि उपवासासाठी खास साबुदाणा वडा आणि काकडी आणि दहीची चटणी आपण बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जसं एकादश असेल, चतुर्थी असेल आणि कुठल्याही प्रकारचा जरी उपवास असेल तर आपण हे बनवून खाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काही बटाटे घ्यायचे आहेत. तर बटाटे त्या पाण्यामध्ये टाकून उकडून घ्यायचे आहेत. तर आपण बटाटे साबुदाण्यामध्ये मिक्स करून त्याचा वडा बनवणार आहोत. तर बटाटे शिजेपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी आपण काकडी घेतलेली आहे. काकडी आणि दह्याची चटणी बनवायची. तर पूर्ण काकडीचे जे साल आहे तर 2 चांगल्या काकड्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पूर्ण साल काढून घेतलेला आहे आणि असं पूर्ण साल काढून आपल्याला व्यवस्थित त्याचा खीस बनवून घ्यायचा आहे. तर असं पूर्ण काकडी आपल्याला एक करून त्याचा खीस बनवून घ्यायचा आहे. तर जेवढा आपण बारीक बारीक त्याचा खीस बनवूया तर तेवढी आपली चांगली आणि एकदम मस्त अशी चवीला चटणी बनणार आहे. तशी आपण पूर्ण दोन्ही काकड्यांचा खीस बनवून घेतलेला आहे. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे ते पाणी जास्त राहतं. तर आपल्याला हे जे पाणी आहे ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर कोरडी करायची आहे थोडी काकडीचा जो खीस आहे, ज्यामुळे काय होईल, चटणी चांगली बनेल आणि म्हणजे चवीला चांगली लागेल, जे की जास्त पाण्यामुळे लागणार नाही. तर त्यानंतर आपण त्यामध्ये असं टाकण्यासाठी मिरची घेतलेली आहे. मिरचीला असं आपण एकदम बारीक बारीक कापून घेणार आहोत, ज्यामुळे कसं चवीला एकदम चांगली आपली चटणी बनणार आहे, जे आपण साबुदाणा वड्यासोबत खाऊ शकतो. तशी एकदम बारीक बारीक आपल्याला ही चटणी काढून घ्यायचे. हे आपण मिक्सरमधूनही काढून घेऊ शकतो किंवा कुठूनही घेऊ शकतो. त्यामध्ये तशी बारीक बारीक आपण मिरची करून घेतलेली आहे. तर जर कुठली मिरची आहे कमी प्रमाणामध्ये तिखट असलेली मिरची आपल्याला टाकायची त्यामध्ये. तसं आपण आता आपल्याला त्यामध्ये दही मिक्स करायचं आहे. जेवढी काकडीचं खीस आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला जेवढं आंबट आणि चवीला लागणार त्याप्रमाणे दही त्यामध्ये टाकून घ्यायचं. अशी थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायची आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ पण घालायचं. तर अशा प्रकारे हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी बनवण्यासाठी ही अशी एकदम चविष्ट, जास्त काही लागत नाही, एकदम झटपट आणि पटकन चविष्ट अशी चटणी आपण ही बनवू शकतो. तसं दही आहे, काकडीचं मिश्रण आहे, थोडीशी साखर आणि मीठ टाकून अशी नंबर 1 आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण थोडा वेळ बाजूला गार फ्रीजमध्येही ठेवू शकतो किंवा थोडीशी शांत व्हायला अशी ठेवू शकतो. तर आता आपले बटाटेही शिजून झालेले आहेत चटणी बनेपर्यंत. तर आता बटाट्याचं साल काढून असे घेतलेले आहे. तर बटाट्याचं साल काढून आपल्याला हे बारीक बारीक त्याचं खीस बनवायचं आहे. तर असं बटाटे बारीक करून घेतलेले आहेत. तर असं एक 5-6 तास अगोदर किंवा सकाळी बनवणार आहोत तर संध्याकाळी भिजून ठेवायचा, किंवा जर संध्याकाळी बनवणार असेल वडे तर सकाळीच आपण शाबू भिजून पाण्यामध्ये ठेवून द्यायचा. तर त्या शाबूमध्ये आपल्याला हे पूर्ण बटाटे टाकायचे, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं. जसं की आपल्याला यामध्ये मिरचीही टाकायची, तर मिरची थोडीशी कापून आपल्याला मिक्सरमधून फक्त मिरची काढून घ्यायची. तर मिरचीचं असं मिक्सरमधून काढून आपण यामध्ये मिक्स करूया. तर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला ही हिरवी मिरची पण त्यामध्ये घालून घ्यायची. तर बटाटा टाकलेला आहे आणि भिजलेला साबुदाणा आपण घेतलेला आहे. तर या प्रमाणामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि शाबू वडा बनेल अशा प्रमाणात आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं एकदम मिश्रण वडा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता आपण एक एक वडे बनवून घेऊया. तर वडा फुटणार नाही यासाठी एकदम चांगला असा वडा आपल्याला बनवायचा आहे, कारण की तेलामध्ये फुटू शकतो. तर एकदम चांगला आणि मस्त असा एकसारखा वडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण एक एक करून सगळे वडे आपण बनवून घेऊया. तसे आपण पूर्ण सगळे वडे बनवून घेतलेले आहेत. ते वडे एकदम चांगले एकसारखे बनवलेले आहेत, ते आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये. तर तळण्यासाठी आपण कढई ठेवली आहे गॅसवरती. तेल गरम होतंय, तर थोडंसं आता तेल गरम झालेलं आहे. तर असं व्यवस्थित आपण भाजणार नाही, याप्रमाणे तेल उडून येणार नाही प्रमाणामध्ये आपल्याला वडे भाजून घ्यायचे. तशा प्रकारे एकदम चांगले आणि स्लो फ्लेममध्ये, गॅसच्या स्लोमध्ये आपल्याला हे वडे व्यवस्थित आतमधूनही चांगले तळले पाहिजेत.
असं शांत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर आता आपले सगळे वडे असे एक एक करून पूर्ण तळून घ्यायचे. तसे वडे आपल्याला चांगले तळून झालेले आहेत. तसे वडे आपल्याला एकदम चांगले आणि चविष्ट बनलेले आहेत, एकदम एकसारखे तळलेले आहेत. जास्त पण करपू द्यायचे नाही आणि कच्चे राहणार नाही याची पण काळजी घ्यायची. अशा प्रकारे आपले एकदम नंबर 1 पूर्ण वडे तळून झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये वडे खायला घेऊ शकतो. जसं एकादश असेल, कुठल्याही प्रकारचा उपवास असेल, साबुदाणा खिचडी किंवा दुसरं काही खायची इच्छा नसेल तर हे तुम्ही बनवून खाऊ शकता, एकदम हॉटेलसारखे आणि चविष्ट. तशा प्रकारे आपण जे बनवलेली काकडीची दह्याची चटणी आहे तेही आपण घेतलेली आहे सोबत. तर एकदम नंबर 1 आणि चविष्ट असा वडा आणि आपण चटणी बनवून खाऊ शकतो. तुम्हीही घरच्या घरी बनवून खा. एकदम हॉटेल टाईप सारखा वडा आपल्याला घरी बनवता येतो. तर अशा प्रकारे तुम्ही हा वडा उपवासाचा बनवून खाऊ शकतो. तर कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.